बाबा वेल्डिंगचं काम करायचं. वा म्हणून टाका बीडला. टाका घट्ट झाला ना. वयाच्या 80 काही 100 वर्षी सुद्धापर्यंत माझ्या तुझ्यावरती एवढंच प्रेम करत राहणार. अरे वा, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. कुठे होता तो? तिथेच उभे राहणार होते 80व्या वर्षापर्यंत. पाऊस वगैरे पाणी असेल तरी ते थांबते. डायरेक्ट शॉक दिला की मला तू आवडतेस म्हणून. मुळात तो वाढदिवस नव्हता. वाढदिवस नव्हता. पण मग होकार दिला की नाही तुम्ही तेव्हाच? हा नव्हता का शॉक त्यांना? ते सुद्धा परत डिरेक्शन तुमचंच. सासरे बोलले का मी असं थाटामाटात लग्न नाही करून देऊ शकत. बरोबर, त्यावेळची परिस्थिती तेवढी त्यांची पण नव्हती, माझी पण नव्हती. मग बेडरूम मध्ये माझं लग्न झालं. आमचं लग्न बेडरूम मध्ये झालं. पण त्याच्यामुळे सुखाचा संसार सुरू झाला. हो. पण फायनली प्रपोज तरी केलं की नाही तुम्ही? केलं. ते कुठे केलं? त्याच गार्डन मध्ये. कुठलं आहे ते गार्डन? पण ही सवयच का पहिल्यापासून? हा, म्हणजे कसं मी जास्त फोनवर किंवा रिसेप्शन वगैरे हँडल करायची ना. सो तो माझा फोन रिसेप्शन हँडल करायची ना. एक वेळेला मी मोबाईल बघितला तिचा. मोबाईल वरती होतं आय लव्ह यू. तुम्हाला काय अंदाज आला होता का? हो, आलेला ना. हो. पण मग आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. जावयाबद्दल काय सांगाल? जावे खूप चांगले आहेत. मुलीपेक्षा? मुलीपेक्षा पण चांगले आहेत. काय सांगता? पार्टी चेंज. मराठी. तुमची मुलगी लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं का? अगोदर नव्हतं वाटलं, पण जेव्हा ते यायचे ना घरी तेव्हा वाटलं तर सारखं आई बोलायचे ना, सर्व मित्रांच्या जोडीला यायचे. सारखं येतात काहीतरी आहे. मग एक वेळेला मी मोबाईल बघितला तिचा. तो मोबाईल वरती होतं आय लव्ह यू. सासूबाईने म्हणजे भांडा फोड द्या. आता सगळं व्यवस्थित. आईकडे तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, दोन्ही सुना चांगल्या आहेत. ही मोठी, ही धाकटी, एकाचं लग्न व्हायचं. तिघं मुलगी पण चांगली आहे. काय नाही. पण सून हो अगदी चांगली आहे. खूप इंग्लिश बोलते का तुमची? नाही, मराठी बोलते. मराठी बोलते. अजून कोण काय सांगणार? मी जी छोटी सिस्टर, ऍक्च्युली छोटी सिस्टर, लहान बहीण. सो जेवण वगैरे मस्त बनवते ती. आता पण मला असं वाटतं की तिने तिच्या करिअरकडे लक्ष द्यावं, कारण की ऑलमोस्ट आता 2-3 इयर्स झालेत आफ्टर मॅरेज. म्हणजे काहीतरी तिचं असावं स्वतःचं की ॲज अ माणूस म्हणून तिला सर्व चांगलं बघतात, पण करिअरमध्ये काहीतरी तिने करावं असं मला वाटतं ॲज अ करिअर. थँक्यू. मी भावेशची बहीण. कधी दादा वहिनी म्हणून मी त्या दोघांना कधीच हाक मारलं नाही. भावेश आणि दीपिकाच माझ्यासाठी. भावेशबद्दल सांगायचं झालं तर कधीही अपरात्री वगैरे कधीही मदत लागली, भावेशला एक जस्ट फोन कॉल माझा असतो. आणि भावेश एव्हर रेडी टू हेल्प कधीही. आता प्रिव्हियस मंथमध्ये जसं झालं की मी एका स्टेअरकेसवरनं पडले आणि इट वॉज जस्ट अ फोन कॉल आणि भावेश लगेच आला माझ्यासाठी. आणि दीपिकाबद्दल सांगायचं झालं, एक मिनिट मला आधी सांगा, तुमच्या डोळ्यात जे पाणी आलं ते भावेश लगेच आला आणि या आल्या नाहीत म्हणून? आनंद अश्रू आहेत ते. अरे वा वा. क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? थँक्स तर मी माझ्या फॅमिलीला देईन, माझ्या आई पप्पांना देईन. त्यांनी मला कधी म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी अशी पडू दिलेली नाही आहे आत्तापर्यंत. आणि कुठलंही म्हणजे काहीही असो ते कधी कसेही रेडी, म्हणजे एकदम बोलतात ना, मला जरी मी त्यांना सांगितलं ना तरी तिला तसं स्वप्न पडतं वगैरे आणि तिला कळतं की मी ह्या सिच्युएशनमध्ये असेल. असं खूप वेळा झालं आहे आणि आम्ही ते बोललोय पण की कसं इट्स मॅजिक ना, कसं कळतं तुला? ती बोलते की नाही गं, मला असं स्वप्न पडलं होतं. तर हे जे आमचं बॉन्डिंग आहे ते खूप ग्रेट आहे. असं मी तर कधी बघितलं नाही आणि मी तर स्वतः अनुभवते. सो मी खूप लकी आहे की आई पप्पा मला असे लाभले आहेत. भाऊ बहीण पण म्हणजे खूपच, म्हणजे भाऊ बहीण कमी आणि मित्र आणि मैत्रीण जास्त आहेत त्या दोघी जणी. माझ्या मैत्रिणी कमी, पण मी बोलते ना माझी फॅमिली एवढी मोठी आहे ना, माझ्या भाऊ बहिणींचा जो साठा आहे माझा तोच माझ्यासाठी खूप खूप म्हणजे लास्टपर्यंत मला पुढे जाण्यासाठी खूप प्रवृत्त करतो आणि मला खूप अभिमान आहे त्यांचा की ते माझे सगळे असे. ऐकलं. आता तुमच्याकडून ऐकायचं या दोघांविषयी. सून एकदम छान आहे स्वभावाने. तिने कधी माझ्या मुलाला म्हणजे शेखरला कधी एकदम आत्ता उत्तमपणे तिने वागवलं. कधी भांडण तंटा केलं नाही आणि संसार एकदम उत्तम पद्धतीने केलेला आहे. ज्या ज्याला मी पाहायचो त्यांच्याकडे नेहमी पाहायचो तर कधी असं मला त्यांच्या चेहऱ्यावर कधी नैराश्य दिसलं नाही. समाधानी आहात तुम्ही? समाधानी. तुम्ही सांगा. शैला माझी मुलगी आहे. हो. इतकी इमोशनल आहे
की रस्त्यावर जरी कुत्र्या कुठला आजारी किंवा कुडकुडत असेल दिसलं की भूतदया कुठलं हे आहे त्याला फोन करणार, त्यांना बोलून ते कुत्रं त्यांच्या ताब्यात देणार. आणि इतकी रडते, जरा काही कुत्र्याला किंवा ह्याला झालं की ती इतकी इमोशनल होती, त्यांना खायला प्यायला घातल्याशिवाय ही पाणी सुद्धा पित नाही. आता काय वाटतं जावयाबद्दल काय सांग? आता जावई म्हणजे दुसरा मुलगाच असल्यासारखं आहे मला. हो ना, पण खूप एकदम माझी काळजी. मग 1.5 वर्ष झालं मी आता अशी आहे, एकटीच राहते, पण खूप काळजी घेतात. माझ्या 3 मुली 3 जावई मला अगदी आणि मुलगा माझा न्यू जर्सीला असतो. बरोबर, खुश आहात तुम्ही, समाधानी आहात आता जावयाबद्दल? खुश आहे, खूप हो ना. माझी काळजी घेतात. शेखर माझ्यावर चित्र काढतो तेव्हा त्याच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाही. तो पाणी वगैरे पण मध्ये पित नाही, तो उठत पण नाही मध्ये. आणि मला एक सांगायचं की माझं ड्रॉइंग खूप खराब आहे, त्यांनी मला सुट्टीत मदत कर. त्याच्यासाठी तुला मामाकडे यावं लागेल, पण मामाकडे जाण्याचे बरेच फायदे आहेत हे त्यांना विचार. हा, तू फक्त ते फायदे चित्रापुरतेच मर्यादित ठेव. बरं, आता क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? क्षमा मागायची तर माझे आईवडील खूपच त्या काळात दुखावले गेले, त्यांची नक्कीच मागेन. आणि सासरकडचेही कोणी दुखावले गेले असेल तर सगळ्यांची क्षमा मागेन. आणि धन्यवाद असं की सगळ्यांनी नंतर खूपच सपोर्ट केला, सगळे पाठीशी खूप उभे राहिले, त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही? क्षमा मागायची तर सासू सासऱ्यांची आणि त्यावेळेस दुखावले गेलं जे अजून कोणी असतील त्यांची. आणि आभार तर काय, आभार मानायची लिस्ट खूप मोठी आहे माझी. माझे आई वडील, सासू सासरे, माझे असंख्य मित्र. कारण थोडं सगळे हे काही इतकं सोपं नव्हतं. 19 महिने बेड रिटर्न मला फक्त माझ्या या सगळ्यांच्या सपोर्टवरती त्यातनं बाहेर येता आलं आणि आज हे दिवस बघता आले. त्यामुळे सगळ्यांचेच थँक्स. असं कोणासाठी एकासाठी नाही, सगळ्यांचे थँक्स. अशी कुठली इच्छा किंवा संकल्प आहे जो तुम्हाला पूर्ण करण्याची इच्छा? आता यावर्षी 100वे साई समाधी वर्ष आहे, त्यासाठी 100 बाबांची वेगळ्या मुद्रा करायची इच्छा आहे. आता ते फक्त आर्थिकरित्या थोडं सध्या शक्य होत नाही आहे, पण झालं तर ते करायला आवडेल. बाकी असं काही. वास्तू तथास्तू म्हणते, तसंच तथास्तू म्हणू. आणि आर्थिक गणित जुळवण्याचा फक्त प्रयत्न आहे आणि 100 चित्र तयार करण्याची तुमची संकल्पना, त्यासाठी नक्की थँक्यू. ही वास्तू तथास्तू म्हणू. आणि पहिल्यांदा कुठे भेटले तुम्ही? भाजी मार्केटमध्ये. वहिनी कुठला पदार्थ चांगला करतात? कन्फ्युजन आहे, कारण की ती जे काही बनवते म्हणजे टेस्टच वेगळी असते. म्हणजे अरे हो काय, आता आम्ही गेल्यावर तुमचं काय खरं नाही हे लक्षात ठेवा. उठा बशीच काढली त्यांनी. मी बँकेतून बोलतोय. तुमच्या होम लोनचे हप्ते थकलेत. हो माहितीये मला. नाही, असंच जर चालू राहिलं तर आम्हाला लीगल नोटीस पाठवावी लागेल. गेल्या 3 महिन्यातले आपल्या घराचे लोनचे हप्ते मी भरलेले नाहीये. 4,19,000 रुपये तू भरायचे. ना अरे नुसते विचार करून प्रश्न सुटणार आहे काय? मग एक काम कर, वहिनीशी सांग, वहिनींचं ऐकणार बघ. वहिनी जर नाही म्हणाल्या तर प्रश्न मिटला. अरे मी सांगितलं राजचल त्या मला नाही करायचं हे लग्न. वहिनी साहेबांकडनं याद्या आल्यात, लग्नाची तयारी जोरात सुरू झाल्यात. रेणू असली साधी साडी घालणार नाही असं म्हणली तर मुस्काट फोडून तिचं. कुणाला विचारून करताय सगळं? अहो रेणूला मान्य आहे, रेणूच्या आई बापूला मान्य आहे, राणा भाऊजीसनी मान्य आहे, मग तुमचं काय आधी मधी?